हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी विषय विज्ञान, धडा पहिला, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. थोडे आठवा. सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञान आहेत. किती दशलक्ष? 87 दशलक्ष जाती ज्ञान आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. कोणत्या शास्त्रज्ञाने? रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. ते कुठले होते? अमेरिकेचे. त्यांनी काय केलं? इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. इतिहास डोकावताना इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी. व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया सृष्टी. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. पहिला, पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. दुसरा, सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, एकपेशीय किंवा बहुपेशीय. तिसरा निकष, पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, वनस्पती स्वयंपोषी, प्रकाश संश्लेषण, कवके परपोषी, मृतावशेषातून अन्न शोषण, प्राणी परपोषी, भक्षण. चौथा निकष, जीवन पद्धती, लाईफस्टाईल, उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक कवके. पाचवा निकष, वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप, आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय. आता या चार्टमध्ये दाखवले त्यांनी सजीव आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय सृष्टी 1 मोनेरा आणि दृश्यकेंद्रकीयमध्ये एकपेशीय सृष्टी 2 प्रोटिस्टा, दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीय बहुपेशीय. तर बहुपेशीयचे परत सृष्टी 3 कवके, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. सृष्टी 4 वनस्पती, पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. सृष्टी 5 प्राणी, पेशीभित्तिका नसणारे.
हे करून पहा. सृष्टी 1 मोनेरा. कृती. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते? यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. बाजूलाच तुम्हाला आकृतीमध्ये दिलेलं आहे की मोनेरा सृष्टीतील विविध सजीव. या आकृत्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये काढायच्या आणि त्यांची नावं द्यायची. मोनेराची लक्षणे. लक्षण 1 हे सर्व सजीव एकपेशीय असतात. लक्षण 2 स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. लक्षण 3 हे अधिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. परीक्षेमध्ये सृष्टी 1 मोनेरा, त्याची लक्षणे आणि त्याची आकृती असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. लक्षणे लिहा आणि मोनेराची आकृती काढा. सृष्टी 2 प्रोटिस्टा. कृती. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव अमिबा आहेत. तुम्हाला शेजारच्याच आकृतीमध्ये दाखवलंय अमिबा. युग्लिना हे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव आहेत. यांची लक्षणे बघूया. लक्षण पहिलं आहे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. दुसरं, प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. तिसरं, स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स पेशीत हरितलवके असतात. परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी. तर सृष्टी 3 कवके फंजाय. कृती. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. बाजूला एक आकृती दिली तुम्हाला बुरशीची. म्हणजे त्या भाकरीच्या तुकड्याला किंवा पावाच्या तुकड्याला काय येते? बुरशी. आता त्याच्यामध्ये त्याचे सगळे वेगवेगळे कसे प्रकार असतात ते पण इथे दिलेलं आहे. ती आकृती परीक्षेमध्ये येऊ शकते. आता आपण बघूया कवके, त्याची लक्षणं. लक्षण पहिलं, कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. लक्षण 2, बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. लक्षण 3, कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. लक्षण 4, काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. लक्षण 5, कवक, कीटक, बेकर सिस्ट बुरशी, एस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम, भूछत्रे, मशरूम. व्हिटॅकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटॅकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. तर बाजूला एक आकृती दिली आहे ती आहे भूछत्र. भूछत्र पावसाळ्यामध्ये येतात, त्यांना मशरूम पण म्हणतात. तर जरा डोके चालवा. व्हिटॅकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा. आता पुढे बघूया आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची पुढीलप्रमाणे विभागणी करण्यात आलेली आहे. सूक्ष्मजीव
आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकी कोणते असतात? जीवाणू. आणि दृश्यकेंद्रकी असतात आदिजीव, कवके, शैवाले. सूक्ष्मजीवांचे अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. याची आकृती परीक्षेत येऊ शकते. तर सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर बरोबर 10⁻⁹ नॅनोमीटर. जीवाणू. तर जीवाणू बॅक्टेरिया. आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. 2. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिक असते. 3. प्रजनन बहुधा द्विखंडी भ्रूणाने एका पेशीचे 2 भाग होऊन होते. 4. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. याची पण काही जीवाणूंची आकृती बाजूला दिली आहे. त्या आकृत्या तुम्ही वहीमध्ये काढा. गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्प विरामाकृती, सर्पिलकार हे सगळे जीवाणूंचे प्रकार आहेत. आदिजीव प्रोटोझोआ. आकार सुमारे 200 मायक्रोमीटर. 1. माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. 2. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. 3. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. 4. प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. स्वतंत्र जीवन जगतात. अँटामिबा हिस्टोलिटिका अमांश होण्यास कारणीभूत. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत. युग्लिना स्वयंपोषी. बाजूला पॅरामेशियमची अँटामिबाची आकृती दिली आहे. ती आकृती वहीमध्ये काढायची. प्लाझ्मोडियमची पण आकृती दिली आहे. सॅक्रोमायसिसची पण आकृती दिली आहे. कवके पंचायत. आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. 1. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. 2. दृश्यकेंद्रके एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. 3. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्नशोषण करतात. 4. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी, मशरूम. 4. शैवाले. आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. पाण्यात वाढतात. 2. दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव. 3. पेशीतील हरित लवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत तर इतर शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. 5. विषाणू व्हायरस. आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजी केला जातो. 1. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसू शकतात. 2. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA डीऑक्झीरायबो न्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. 3. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनविताना व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.
माहीत आहे का तुम्हाला? मानव, पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू इत्यादी. गुरे, पिकोर्ना विषाणू. वनस्पती, टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी. जीवाणू, बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. इंटरनेट माझा मित्र, विविध सूक्ष्मजीवांची चित्रे व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करा आणि या धड्याचा स्वाध्याय तुम्ही सोडवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा.